नमस्कार, मी सायली लुप्तुके. आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. आज आपण पुण्याविषयी चर्चा करणार आहोत. पुणे म्हटलं की डोळ्यासमोर येते तो शनिवार वाडा. पुणे म्हटलं की आठवतो लाल महल, सारसबाग, तळ्यातला गणपती आणि पर्वती. एकेकाळी दिल्लीपर्यंत धडक मारणाऱ्या बाजीराव पेशव्यांच्या पुण्यात आता काय सुरू आहे? सारसबागेत नमाज पठण होतं आणि निसर्गरम्य पर्वतीसारख्या टेकडीवरही जे हिंदूंचं श्रद्धास्थान आहे, तर तिथेही इस्लामी अतिक्रमण दिसून येतं. गेली 2 वर्ष पर्वतीवरती एक अतिक्रमण झालेलं आहे आणि त्याच्याविषयी काही सजग नागरिक झुंजत आहेत की हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या पर्वतीवर हे अतिक्रमण कशाला. तर आज या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातून सच्चित एरंडे आणि सागर बर्वे. सच्चितजी, सागरजी, मी तुम्हा दोघांचंही या शो मध्ये स्वागत करते. धन्यवाद. सचिनजी, याविषयी आपण चर्चा सुरू करूया. आणि प्रथम तुम्हाला ते अतिक्रमण, जी मजार आहे पर्वती पायथ्यावर, तर ती तुम्हाला पहिले दिसली, तर त्याविषयी सांगा की तुम्हाला ते कसं लक्षात आलं, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं पुढे? मला झालं असं की माझ्या काही मित्रपरिचितांनी मला सोशल माध्यमांमध्ये त्यांनी मला मेसेजेस पाठवले या स्वरूपाचे की पर्वतीच्या एरियामध्ये कुठेतरी तशी मजार आहे आणि तुम्ही पुण्यात आहात तर तुम्ही जाऊन एकदा तपासून घ्या. तर त्यामुळे मी तिथे गेलो पर्वतीवर अशाच एकदा सकाळी. साधारण त्या गोष्टीला 2 वर्ष झाले असतील आता. आणि सकाळी गेल्यानंतर वर पर्वतीवर सगळं मंदिर परिसर बघितला, पण त्या ठिकाणी मला काही तिथे दिसलं नाही. परत मागपर्यंत जाऊन आलो मी, जो भाग तळजाईकडे जातो जो रस्ता, तिथपर्यंत जाऊन आलो, पण तिकडे मला काही मिळालं नाही. पण खाली उतरत असताना राईट साईडला बघितलं तर म्हणजे खालून साधारण 22-23व्या पायरीवर तिथे जिम बांधलेली आहे. आताच कॉर्पोरेशननी महानगरपालिकेने जिम बांधली तिथे, आणि त्याच्या आतमध्ये पुढे काहीतरी थोडंसं स्ट्रक्चर असल्यासारखं मला जाणवलं. त्याच्यामुळे मी आत गेलो. आत गेल्यानंतर मी तिथे जाऊन बघितल्यानंतर मला ते मजार आणि त्याच्यावर सगळं चादर घातलेली, फुलं घातलेली, त्याला फार फरशा वगैरे लावलेलं त्याचं डिझाईन केलेलं, आणि साधारण जमिनीपासून 3 ते 3.5 फूट खाली ती मजार आहे, जे खड्डा करून त्याच्यामध्ये ती मजार करण्यात आलेली. असं नाहीये की सलग जमिनीवरती मजार केली आहे, ती खड्डा करून त्याच्यामध्ये मजार करण्यात आली आहे. आणि त्याच्यामध्ये रोज कोणीतरी येऊन तिथं फुलं बिलं काहीतरी वाहतोय. आता खरं बघायचं झालं तर आमचं लहानपण इथं पर्वतीवर गेलेलं आहे. आम्ही प्रत्येक वेळेला म्हणजे सकाळ संध्याकाळ आम्ही कधी कधी म्हटलं तरी आम्ही तिथे खेळायला जात होतो त्या एरिया परिसरामध्ये. पण इतक्याच वर्षांमध्ये मला ते कधी तिथे असल्याचं जाणवलं नाही. आणि अचानक हे सगळं स्ट्रक्चर 1-2 वर्षापूर्वी जेव्हा जाणवलं, त्यावेळेला मी पहिली माहिती व्हिडिओ शूट केला माझ्या फोनवर, आणि मी माझ्या मित्रांना आणि बाकीच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर वगैरे पाठवला. आणि मग तिकडनं काही कारवाई होते का म्हणून बघितलं. बाकीच्या लोकांना पण, स्थानिक लोकांना पण, पोलीस प्रशासनाला पण सांगितलं की अशा असं स्वरूपाचं इथं काहीतरी स्ट्रक्चर एक तयार होत आहे, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. पण त्यावेळेला त्यांनी काही कारवाई केली नाही. आम्ही आमचे नगरसेवक आहेत धीरज घाटे, यांना सुद्धा मी त्यावेळेला सांगितलं होतं की धीरजजी, येथे या ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर होतंय, त्याच्यावर लागबगीने काहीतरी कारवाई करा. ते काही आपलं पर्वतीवर आधीपासून वगैरे अस्तित्व आहे अशातला काही प्रकार नाहीये. ते आत्ताच झालेलं आहे, 100% आत्ताच झालेलं आहे. आपल्या नानासाहेब पेशव्यांनी ती पर्वती बांधलेली आहे, आणि नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये आपल्या हिंदवी स्वराज्याचे झेंडे आटकेपार गेले, आणि आज त्यांनीच बांधलेल्या पर्वतीवर तिथे ही अशी अतिक्रमण चालू झालेली असती तर हे काय पुण्याकरता आणि आपल्या हिंदूंच्या भविष्याकरता हे अजिबात योग्य नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं त्याच्यावर तात्काळ कारवाई करा. त्यांनी कारवाई करायचं सोडून दिलं, आणि त्यांनी उलट पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज केला की याच्यामुळे 2 गटांमध्ये काय दंगली वगैरे होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तिथं पोलीस प्रोटेक्शन लावा. आणि त्यांनी तिथं पोलीस प्रोटेक्शन लावून दिलं. त्याच्यानंतर परत मी एकदा तिथे बघायला गेलो की बाबा रे, त्यांनी काही केलंय का कारवाई घाटेंनी. तर कारवाई करणं सोडलं, तिथे 2 जण पोलीस 24 तास तिथे पहारा देत उभे होते, आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आमचे व्हिडिओ शूटिंग करायला लागले.
तुम्ही कशाला आले इथे, काय काम आहे तुमचं? अहो म्हटलं आम्ही कशाला आले, म्हटलं सरकारी जमीन आहे, तुम्ही आम्हाला काय विचारणारे कोण आहे? म्हटलं आम्ही पब्लिक प्लेस मध्ये आम्ही आहोत, आम्ही इथे सकाळी व्यायाम करायला येतोय, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण आहे आणि कशा करता तुम्ही इथे थांबले? तर नाही म्हणे आम्हाला वरून सूचना आल्यात आणि आम्हाला इथे ह्याला संरक्षणाकरता ठेवलं. एवढंच झालं. मग त्याच्यानंतर पुढे काही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. म्हणजे आपण इथे बघू शकतो की तुम्हाला असं काहीतरी पर्वतीसारख्या पवित्र ठिकाणी किंवा जे पुण्याचं अस्मिता स्थान आहे अशा ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं दिसलं, तुम्ही स्थानिक प्रशासनाच्या लक्षातही आणून दिलं, पोलीस प्रशासनाच्या इथे लक्षात आलं, पण अजूनही त्याच्यावर तेव्हा तरी त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. आणि नुकतंच सागर बर्वेजींनी तिथे भेट दिली, तर सागरजी तुम्हाला तिथे काय दिसून आलं? मी कालच आषाढी एकादशी होती म्हणून दर्शनाला खरं तर गेलो होतो आणि सकाळची फिरणाऱ्यांची गर्दी असते म्हणून म्हणलं जरा उशिरा जाऊयात आंघोळ विंघोळ करून. तर वरती विठोबाचं देऊळ आहे मध्ये आणि विठोबाच्या उजवीकडे शंकर, शंकराच्या उजवीकडे विष्णू आणि कार्तिकेय आणि नानासाहेब पेशव्यांची समाधी आणि संग्रहालय. अरे 5-6 गोष्टी आहेत आणि मागे बसायला कट्टे. तर तिथे जायचं, हवा खायची मस्तपैकी, काहीतरी मंत्र वगैरे आपलं स्तोत्र म्हणायचं म्हणजे मन शांत होतं. याच्यासाठी जाताना सच्चितजी म्हणले तसं एक 20 ते 25 पायऱ्यांच्या दरम्यान डावीकडे स्वर्गीय प्रमोद महाजन मला वाटतं यांच्या नावाने एक जिमचा बोर्ड आहे. तर चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे खरंच की लोकांना तिथे फ्री जिम उपलब्ध करून दिली. बरीच लोक तिथे व्यायाम करत होती. मला 2 वर्षापूर्वी हा व्हिडिओ पाहिलेला म्हणून मला तसल्ली करायची, त्याची क्रॉस चेक करायला म्हणलं आपण जाऊयात की अजून हे मझार का थडगं जे आहे ते आहे का. तर त्याला टाईल्स वगैरे घातलेलं, पांढऱ्या आणि निळ्या रंगाची नक्षी असलेले टाईल्स आहेत. तेलाच्या दिव्याची व्यवस्था केलेली आहे. एक काठी किंवा तो पोछा असतो ना आपण साफसफाई करतो त्या पद्धतीचा, पाण्याची बादली आणि अजून काही तांबली होती अशी तेल ठेवायला वगैरे, असं व्यवस्थित साधनं वगैरे होती. मग आजूबाजूच्या तिथल्या लोकांना विचारलं व्यायाम करणाऱ्यांना, की म्हणलं तुम्ही जर रोज येता इथे, तर तुम्ही पाहिलत का कधी? पुढे जरा लक्ष गेलं का? 15 फूट पुढे काय आहे तिथे? तर एकाने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. दुसरे म्हणाले, की "हो, मी पाहिलंय ते, पण मला ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये." म्हणलं, "पडायचं का नाहीये?" तर म्हणे, "नाही, धार्मिक आणि राजकीय गोष्टींमध्ये मी पडत नाही." म्हणलं, "प्रश्न धार्मिक आणि राजकीयाचा नाहीये. आज तुमच्या घरात समजा उद्या कोणी घुसलं आणि खाली तिथे अवैध बांधकाम केलं, तर तुम्ही आवाज उठवाल ना? तर ही सजगता पाहिजे." म्हणलं, "नागरिक म्हणून तुम्ही जागरूक पाहिजे." तर तिसरा मनुष्य काकडी विकणारे काका आणि काकू होते. आजी-आजोबा म्हणजे वयस्कर वयाचे थोडे. त्यांना मी विचारलं, म्हटलं, "तुम्हाला थोडी कल्पना असेल, तुम्ही रोज इथे विकता, 6-7 तास असता काकड्या विकायला. तर कधी कुठलं कन्स्ट्रक्शन होताना पाहिलं का? फरशा घेऊन आले, सिमेंटची पोती आणली, टाईल्स आणल्या. ठाकठूक आवाज येणारच ना करताना. मग आपण साहजिकच तिथे असतो विक्रेते. मग आपण बघतो काय चाललंय इकडे-तिकडे." तर त्यांनी सावध पवित्रा घेतलं. त्यांना म्हटलं, "काय पोलीस चौकशी वगैरे आहे का?" म्हटलं, "मी साधा नागरिक आहे. मी इथे फिरायला येतो. आम्ही लहानपणी पासून 5वी-6वी पासून मित्र पर्वतीवरच फिरायला जायचो. आणि मागे तेव्हा वाघजाईला जायचं म्हणजे मोठं शौर्याचं काम वाटायचं. त्यामुळे आमच्या हृदयात आहे पर्वती आणि पर्वतीच्या प्रत्येक जागा आहेत. आज जाऊन त्या थडग्याच्या वरती जर पाहिलं तर ते सतीचं तुळशी वृंदावन दिसतं वरती. तर पाहून दुःख झालं की जाळ्या लावल्यात सगळ्या त्या पार्टला आणि खाली सुद्धा 2 पायऱ्या खाली कुठलंतरी कन्स्ट्रक्शन म्हणजे असं मंदिर म्हणा किंवा सेल्फी पॉइंट म्हणा, असं सुशोभनाचं काम चालू आहे. तर ते चालू आहे, जिम केली किंवा येणारे जाणारे नागरिक आहेत इथे, तर कोणालाच ही गोष्ट लक्षात येऊ नये. म्हणजे 2 वर्ष होऊन या गोष्टीचा मोठा विस्मय वाटतो आणि नागरिक कसे त्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करतात, की मला ह्याच्यात पडायचं नाहीये. म्हणजे ह्याला घाबरटपणा म्हणावं का दुटप्पीपणा म्हणावं ह्याचं मला एक आश्चर्य वाटलं. आता सेम गोष्ट तुम्हाला सांगतो. सारसबागेमध्ये जो मागच्या वर्षी नमाज पठण प्रकार वगैरे झाला, काही प्रयत्न केला लोकांनी. बारसी आणि रमजान ईदच्या दुसऱ्या दिवशी बहुसंख्येने लोकं येतात. डब्या-बिब्यात खायला घेऊन येतात नॉन-व्हेज पदार्थ. त्यानंतर ते टाकतील तळ्यामध्ये गणपतीच्या बाजूला, ह्याची गॅरंटी काय? म्हणूनच आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. तिथे हा प्रकार होतोय. मोरया गोसावी चिंचवडचं जे मंदिर आहे गणपतीचं, त्याच्यावरती महापालिकेचं उद्यान आहे. त्यामुळे सेमच कंडिशन तिन्ही ठिकाणी, की मंदिर, परिसर, पायऱ्या ह्या सोडल्या तर मंदिर क्लेम करू शकत नाही, की आमचा इथे हक्क आहे म्हणून काही. तर अशा वेळी आपण कोणाला जबाबदार धरणार? तर महापालिका प्रशासन. आणि कोण आहे शासकीय अधिकारी महापालिकेचे कोण आहेत? तर आता पुण्याच्या मला महापौरच नाही आणि वालीच नाही कोणी. मग आम्ही तक्रार कोणाकडे करायची? असं आहे. अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. माझ्याकडे तो व्हिडिओ आहे.
त्याच्यामध्ये तर असं दिसतंय की 4-5 ही दुसऱ्या पंथाची लोक तिथे हाताची घडी घालून उभी आहेत आणि एक जण मला वाटतं धुपारा किंवा असं काहीतरी त्या चौथऱ्याच्या खाली उतरून पण करतोय. म्हणजे आज 4 ते 40 व्हायला वेळ लागणार नाही, 40 ते 400 व्हायला वेळ लागणार नाही. वक्फ बोर्डाचं काय आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे उद्या क्लेम करायला आलं कोणी जागा, आपण एक डोक्यात विचार करत घरातली जमीन कोणी उद्या बळकावायला लागलं तर तुम्ही काय हिरिरीने याल ना? तर मग तशी आजूबाजूची जी मंदिराची जमीन आहे किंवा आपल्या आपल्याच प्रॉपर्टी आहेत पूर्वीच्या, हत्ती जायच्या इतक्या आकाराच्या मोठ्या पायऱ्या आहेत बांधलेल्या. म्हणजे किती दूरदृष्टीने फोरकास्ट त्यांचा केवढा होता, की अशा दृष्टीने त्या बांधल्यात, वरती मंदिरं बांधलीत. तर त्याच्या बाजूला तुम्ही अशी आक्रमणं करता. म्हणजे याला काय म्हणावं, म्हणजे व्यथित झालं मन. आणि म्हणून तो फक्त व्हिडिओ काढून ठेवला. पण 2 वर्षांपूर्वी तुम्ही Google किंवा YouTubeवर फक्त सर्च मारलत, की पर्वती मजार, तर तुम्हाला असंख्य बातम्या मिळतील. असं नाही की मी आज काहीतरी नवीन काढलंय. सच्चिदजींनी माझ्या आधी 3 वर्षांपूर्वी केलेलं आहे. पण त्याची कार्यवाही काहीच होत नाही. त्याचं फार वाईट वाटतं. आत्ताच्या स्थितीला तुम्ही पोलीस किंवा प्रशासनाकडे काय मागणी करू इच्छिता? म्हणजे आतापर्यंत 3 वर्षात तर जे महानगरपालिकेला महानगरपालिकेला मी त्यावेळेला सुद्धा अर्ज केलेला आहे आणि अजून सुद्धा तुम्ही म्हणत असाल तर मी अर्ज करायला तयार आहे. पण त्या अर्जावर काही कारवाई करणार कोण? पहिली गोष्ट, जे त्यावेळेला नगरसेवक होते या लोकांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. तेच लोक उलटे जर का त्याला पोलीस संरक्षण देणार असतील तर आमच्या सारख्या 3-4 लोकांनी जाऊन तिथं अजून काही उचापती करू नये म्हणून तिथं पोलीस बसवून ठेवणार असतील तर ती मजार तिथं वाढत जाईल. ती एकाला अजून लागून त्याच्या बाजूला दुसरी मजार होईल, त्याच्या बाजूला तिसरी मजार होईल आणि अख्खी पर्वती त्या मजारीने व्यापली जाईल. म्हणजे आपण पर्वतीवर जाताना आपण यांचं सगळ्यांचं बाहेर जे चाललंय नाच तो सगळा बघत जायचा वर. सच्चिदजी आणि सागरजी, तुमच्याशी बोलताना एक लक्षात आलं की पोलीस प्रशासनाची पर्वतीवरच्या त्या अतिक्रमणाविषयीची काय भूमिका आहे. गेली 3 वर्ष त्याच्याविषयी काही कारवाई करणं तर सोडा, पण आता तिथे दिवाबत्ती सुरू झालेली आहे आणि रोज कोणीतरी येतं, ती किती स्वच्छ दिसते दिसताना पण. तर त्याच्यावरती हटवलेली गेलेली नाही. शिवाय लोकांची मानसिकता कशी आहे, तर आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही. सागरजींनी फार तळमळीने सांगितलं, की आपल्या घरावर कोणी अतिक्रमण केलं, हक्क सांगितला, तर आपण काय करू? तर हा भाग जे पर्वतीवरती वर्षानुवर्ष सकाळी तिथली निसर्गरम्य वातावरण अनुभवायला येतात, तिथल्या देवतांचं दर्शन घ्यायला येतात. तर हा भाग सागरजींनाही जाणवला नाही. तर या शोच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो, पोलीस प्रशासनाला आवाहन करतो, की पुण्याचं जे अस्मिता स्थान आहे, सारसबाग आहे, पर्वती आहे, चिंचवडचं जे काही मोरया गोसावी मंदिराविषयी सांगितलं, तर ही अस्मिता स्थानं आहेत आणि त्यांचं हिरवेकरण करण्याचा, इस्लामीकरण करण्याचा हा एक प्रयत्न दिसून येतो. त्या अस्मिता स्थानांवरती जिथे हिंदूंची श्रद्धास्थानं आहेत, तर त्याच्यावर आघात करण्याचा हा प्रयत्न आहे. तर पोलीस प्रशासनाने यामध्ये लवकर लक्ष घालावं. पुण्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांच्याकडेही या निमित्ताने आम्ही मागणी करू इच्छितो, की हिंदूंच्या अस्मिता स्थळांवरचं हे अतिक्रमण त्यांनी रोखावं. आणि समस्त पुणेकरांनाही आपण या निमित्ताने आवाहन करूया, की पुण्याच्या अस्मितेसाठी जागृत व्हा, पुण्याच्या अस्मितेसाठी संघटित व्हा आणि पुण्यामध्ये जे काही हिंदूंची श्रद्धास्थानं आहेत, तर त्या हिंदूंच्या श्रद्धास्थानांसाठी आपण सगळ्यांनी संघटित होऊया. सागरजी, सच्चिदजी यांच्यासारखे जे सच्चे राष्ट्रभक्त आहेत, देशभक्त आहेत, तर त्यांच्या प्रयत्नांना आपण साथ देऊया आणि सगळ्यांनी मिळून संघटितपणे ही सगळी अतिक्रमणं रोखण्यासाठी, अतिक्रमणं हटवली जाण्यासाठी आपण एकजुटीने पुढे येऊया. सच्चिदजी, सागरजी, आज आपण वेळ दिलात आणि पुण्यातली ही जी काही वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांसमोर मांडली. आपण जे प्रयत्न केले तर ते प्रयत्नही आम्हाला सांगितले. मी आपले या निमित्ताने आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद हिंदुस्थान पोस्ट. तुम्ही या प्रकरणाला वाचा फोडायचा प्रयत्न करताय हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आपण आशा करूयात की नक्कीच यातनं काहीतरी फ्रुटफुल पुढे घडेल. धन्यवाद. नक्कीच आपण या विषयावरती जागृती करण्याचं काम सातत्याने करूया. पुढे जी काही कारवाई होईल त्याविषयीही आपण आपल्या दर्शकांना सांगत राहूया. तोपर्यंत आज इथेच थांबूया. नमस्कार.